धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर। चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची दिलगिरी। राज्यातील पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना दिलं निवेदन। भरीव मदत करण्याचं मोदींचं आश्वासन, फडणवीसांची मागणी। शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून पैसे देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी। तर 600 कोटी फंडात असताना 1 पैसा खर्च न करणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये, फडणवीसांचा पलटवार। तांत्रिक कारणांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा रद्द। मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली। 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा आता 9 नोव्हेंबरला। महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे निर्णय। राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। 4 ते 5 दिवस कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज। एकनाथ शिंदेंनी डीपीटीसी बैठकीत अधिकाऱ्यांना खडसावलं। जिल्ह्यातील वाहतूक कोंडी प्रकरणी एका अधिकाऱ्याचं निलंबन। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक। मोदी आणि फडणवीसांच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेसह 5 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई कायम। तर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर ही मकोका अंतर्गत कारवाई। घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती।